पर्यटनातून रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी 350 कोटीचा विशेष विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या अंतर्गत भंडारा जिल्ह्याला 100 कोटी तर नागपूर जिल्ह्याला 250 कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. विदर्भात पर्यटनाचे सर्किट तयार करून वनपर्यटनासोबतच जलपर्यटन क्षेत्राचा विकास तसेच पर्यटकांसाठी विविध सुविधा निर्माण करण्यात येत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नागपूर-भंडारा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या अभोरा येथे वैनगंगा नदीवरील केबल स्टेट पुलाचे लोकार्पण व भंडारा जिल्ह्यातील पहिला अंभोरा सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थित झाले. त्याप्रसंगी श्री फडणवीस बोलत होते. खासदार सर्वश्री कृपाल तुमाने, सुनील मेंढे, भंडारा जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिपकाटे, जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर, भंडाराचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, आमदार राजू पारवे यावेळी उपस्थित होते. अंभोरा पुलाच्या मध्यवर्ती भागातून परिसरातील नैसर्गिक सौंदर्य, 5 नद्यांचा संगम आणि वनक्षेत्र पाहण्यासाठी प्रेक्षक गॅलरी बांधण्यात आली आहे. प्रेक्षक गॅलरी हे या पुलाचे वैशिष्ट्य आहे. यामुळे पर्यटकांना सुविधा झाली आहे. पर्यटन हा सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा उद्योग असल्यामुळे अंभोरा परिसरात जलपर्यटन विकासाचे काम करण्यात येणार आहे. यातून विदर्भातील जलपर्यटनाच्या नवी दिशा मिळून बोटिंग, वॉटर स्पोर्ट्स, पाण्यातले साहसी खेळ, हॉटेल व्यवस्था आदी उद्योग मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार असल्याचे सांगतात. श्री फडणवीस म्हणाले की या प्रकल्पात स्थानिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. वैनगंगा, नळगंगा नदीजोड प्रकल्प राबवण्यात येणार असून गोसेखुर्द प्रकल्पाचे वाहून जाणारे पाणी 600 किलोमीटर कॅनलद्वारे नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा व वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवून संपूर्ण विदर्भात सिंचनाचे जाळे तयार करण्यात येणार आहे. गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या संदर्भात विशेष बैठक घेण्यात येणार असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले की अंभोरा केबल स्थेळ पूल म्हणजे स्टेट ऑफ आर्ट प्रकल्पाचे उत्तम उदाहरण असून नवीन तंत्रज्ञान, कल्पना आणि वैशिष्ट्यांचा समावेश असलेला हा अत्याधुनिक पूल आहे. या ठिकाणी नागपूरच्या फुटाळा शो प्रमाणे लाईट व साऊंड शो लवकरच सुरू करण्यात येणार आहे.